ओके. तर ताई, काही लोक आपल्यावर आरोप करत आहेत की आपण कोण्यातरी एका पक्षाकडून काहीतरी पॅकेज घेऊन इथे आलात. तर ह्या बाबतीत आपलं काय मत आहे? कोणत्या इथं पक्षाकडून? स्पष्ट करावं. कोणत्या पक्षाकडून मी पॅकेज घेऊन आली, मी कुठल्या पक्षाला प्रमोट केलं मला असे सांगा. कमेंट आहेत. तशा कमेंट आहेत. मी तुम्हाला सांगते, मी गल्लेबोळत फिरत असताना मला जे कॅन्डिडेट दिसले, मला वंचितचं कोणीतरी दिसलं, मला ते कुठला पक्ष, कम्युनिस्ट पार्टीचे एक कॅन्डिडेट दिसले, मी त्यांना पण बोलली. मला काँग्रेसचे काही लोक भेटले, मी त्यांना बोललेली आहे. अर्थात माझी आयडिओलॉजी म्हणून एक आहे, जे की आधीच्या व्हिडिओवरून पण कळत असेल, की आज आपल्या देशाचं जे सगळं खराब झालेलं आहे त्याचं एक महत्वाचं कारण आहे 10 वर्षामध्ये, ते म्हणजे आज सत्तेमध्ये असलेलं भाजप आणि त्यांची विचारधारा. आणि त्यामुळे माझे एक आहे की मला विरोध कोणाला करायचं हे माहिती आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात जे कोणी असतील त्यांना मी बळ देण्याचा प्रयत्न करेल, अर्थात ते प्रामाणिक असतील तर. पण अर्थात मी कुठल्या पक्षाचं इथे प्रमोशन करत नाही आहे, मी सांगते काहीतरी. त्यामुळे पॅकेज बिकेज काहीच्या काही आहे. तर ताई, आणि हा, यासोबतच अजून एक, मला जर खरंच पॅकेज घ्यायचं असतं ना, आणि मला जर मी पॅकेजसाठी काम केलं असतं, तर कोणाचं पॅकेज घेतलं असतं मी सांगा? कोण जास्त देऊ शकतं आज पैसे? कोणाकडे जास्त पैसे आहे? कोणी आपले घरं भरून मोठ्या मोठ्या माड्या बांधलेल्या आहे? मला जर पॅकेज घेऊन काम करायचं असतं तर भाजपचं पॅकेज घेता आलं असतं ना. मला फोन येतात, हे एवढे घे, चुप बस, हे एवढे घे, हे कर. मला पॅकेज घेऊनच बोलायचं असतं तर मी त्यांच्या विरोधात बोललीच नाही. आज ती बलाढ्य शक्ती आहे. आज नांदेडचं सगळ्यात मोठं कोण आहे? पॅकेज घेऊन काम करायचं असतं तर त्यांच्या विरोधात सोपं आहे का? तलवारीने वार झालाय, लोकांचं काय काय होत आहे, लोकांवर हे होत आहे, धमक्या येत आहेत, त्यांच्यावर ऍक्शन होत आहे, त्यांच्यावर केस होत आहे. तरी पण मी जर करत असेल तर कोण करेल? म्हणजे मी तर त्यांचंच पॅकेज घेतलं. चव्हाण साहेबांच्या घरी गेलीस ती सांगा साहेब मी हे दाखवू की नको, हा कचरा सांगा, हा एवढे पैसे, असं करता आलं असतं ना मला. पण मी नाही करत आहे. आणि जर तुम्हाला तरीही असं वाटत असेल तर अवघड आहे म्हणजे.